याच्यात छान दिसते. एवढा वेळ मी पुढे घेणार. प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर. सर्वांना मनापासून नमस्कार. रसरंजन या ग्रुपच्या मुख्य डॉक्टर कल्पना पोंक्षे, त्यांच्या सहकारी आणि जिच्यामुळे मी इथे आले ती मनीषा आणि तुम्ही माझ्या सगळ्या प्रिय मैत्रिणींना सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. खरं तर दुपारी ना साधारणतः 3 वाजता वगैरे बायकांना छान झोपायला हवं असतं. मस्त जेवल्यावर कोणी कोणी बासुरीत जेवलेलं असतं, तर त्यांना छान जेवल्यानंतर झोपावंच वाटतं. आणि आता असं वाटतं ना आयुष्याचा हा 4था चरण चालू आहे, म्हणजे बऱ्याच जणींचा, सगळ्यांचा नाही म्हणते मी. तर तेव्हा नको वाटतात कसं 3-3:30ला निघून जावं. काही काहींचा तुमच्यामुळे आम्ही येऊ शकतो, 3ऱ्या चरणातल्यांमुळे 4थ्या चरणातल्या येऊ शकतात. तर अशाला घरी झोपा न काढता किंवा तमाम रेसिपीज घरी ट्राय करत न बसता तुम्ही इथे येता, एक मंडळ चालवता, हे मला खरंच कौतुकाचं वाटतं. म्हणजे येणाऱ्यांचं पण आणि करणारीचं पण. कारण करणारीला किती व्याप असतो ते मला माहिती आहे, दीप्तीला माहिती आहे, किंवा तुमच्याला बऱ्याच जणी आहेत. मागे अंजली अत्रे बसली आहे, तिचे केवढे शोज तुम्हाला माहिती आहेत. खरं त्यांना प्रत्येक स्त्री खूप गुणी असते. म्हणजे आपल्याला जेवढं वाटतं त्याच्यापेक्षा आपण खूप गुणी आहोत, मला अगदी खात्री आहे. पण ठीक आहे, सगळ्याच जणी असतात त्यामुळे आपला उदो होत नाही. असो, तर याबद्दल मंडळाचं कौतुक. आणि मला इथे 4 शब्द तुमच्याकडे फारसं मला काही येत नाही. मी फक्त तिथे बसून ज्या गप्पा मारणार आहे त्या इथे बसून मारणार आहे, एवढाच फरक आहे. म्हणजे दीप्तीसारखे माझे असे प्रचंड, तिचं काय केवढं आहे आपल्याला माहिती आहे, किंवा तुझे पण प्रचंड आहात तुम्ही सगळ्याजणी, एवढं काही नाही. की थोडंसं मी जे काही वाचलं ऐकलं ते दुसऱ्यांना कळावं असं मला वाटतं. कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ते आधी माहीतही असेल, कारण तुम्ही या गोष्टी आधीपासून ऐकत आला असाल. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी हे बघा की मी बरोबर बोलते का, आणि ज्यांना नवीन आहे त्या माझं बरोबर समजून टाका. मला वाटतं एवढी प्रस्तावना पुरी झाली. आता सुरुवात करते बोलायला. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली, तर अर्थातच मार्गशीर्षचा पहिला दिवस म्हणजे मार्गशीर्षाबद्दल बोलणं हे अभिप्रेत आहे. जेव्हा मला मनीषाने हा विषय दिला तोपर्यंत मी मार्गशीर्ष महिन्याकडे फार लक्ष दिलं नव्हतं. खरं तर बायका गुरुवारचे उपास करतात, म्हटलं उपासाचं दुसरं कारण व्हरायटी खायला मिळणं हे असतं, हे मला पक्क माहिती आहे, कारण मी ते करणारी आहे. म्हणून ना ठीक आहे. पण जेव्हा विषयाला त्या मी जरा माहिती काढायला सुरुवात केली, तर मार्गशीर्षाचं खूपच महत्त्व आहे आपल्या धर्मामध्ये. सगळ्यात पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये जी कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला सांगितली, अर्जुन पळून चालला होता वेगवेगळ्या कारणाने युद्धापासून, तर त्याला तिथे ओढताना भगवंतानी त्याला उद्देशून जे सांगितलं, जे खरं तर आपल्या सगळ्या विश्वासाठी आहे, त्याच्यामध्ये 10व्या अध्यायातला 35वा श्लोक किती छान आहे बघा. बृहत्साम तथा सामनाम गायत्री छंदमामहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरहा. भगवंत असं म्हणतात, गायनाचं कुठलं जर असेल तर त्याच्यामध्ये मी सामवेद आहे. भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. छंदांमध्ये जर विचार केला तर मी गायत्री आहे, गायत्री सर्वश्रेष्ठ आहे. ऋतूंचा जर विचार केला तर मी कुसुमाकर आहे. कुसुमाकर म्हणजे काय माहिती आहे? कुसुमाकर फुलांचा गुच्छ. आणि मग फुलांचा गुच्छ कधी येतो? बहर येतो. तो कधी येतो? वसंत. तर ऋतूंमध्ये मी कुसुमाकर आहे, म्हणजे मी वसंत आहे. आणि माणसांचा विचार केला, महिन्यांचा विचार केला तर मी मार्गशीर्ष आहे. भगवंत जर स्वतःला मार्गशीर्ष म्हणत असतील तर हा मार्गशीर्ष महिना किती मोठा आहे याची आपल्याला कल्पना येते. आपले जे 12 महिने आहेत की नाही मराठीतले, हे सगळे कुठल्या ना कुठल्या नक्षत्राला जोडलेले आहेत, हे पण आपण ऐकलं असेल. मार्गशीर्ष महिन्याची जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेच्या पुढे मागे मृगशीर्ष नावाचं नक्षत्र आहे, त्याच्यावरनं हे नाव मार्गशीर्ष आलेलं आहे. या महिन्याची जी शुद्ध एकादशी आहे ती मोक्षदा एकादशी. या दिवशी कुरुक्षेत्रावरती भगवंतांनी भगवद्गीता सांगायला सुरुवात केली. गीता जयंती म्हणून ती अनेक परिवारांमध्ये साजरी होते. होत नसेल तर आपल्या इथे एक 10-12 जणांचे ग्रुप करा, इथेही तुम्हाला खूप छान फोरम आहे. माझ्यामध्ये नुसती गीता पठण करावंच, कारण गीता ही काय माहिती आहे का, आदिशंकराचार्यांनी जी प्रस्थानत्रयी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टींचा उहापोह केलेला आहे. त्याच्यात पहिलं आहे उपनिषद.
उपनिषदं साधारणतः 110 ते 118 आहेत. त्याच्यातली महत्त्वाची 10 उपनिषदं आहेत, त्याचा अभ्यास जनरली केला जातो, ज्याच्यात छांदोग्य आहे आणि ऐतरेय आहे वगैरे वगैरे. दुसरं जे आहे ना ते ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्र 55 आहेत. ती पण सुंदर आहे, का छोटी छोटी आहे. अथा तो धर्मजिज्ञासा, अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अशी छोटी छोटी आहेत, त्याचा विस्तार खूप करता येतो. आणि तिसरं जे आहे प्रस्थानत्रयीमध्ये ते आहे भगवद्गीता. म्हणून खरं तर आधी उपनिषदांचा अभ्यास करावा, ब्रह्मसूत्रांचा करा आणि मग गीतेकडे जावं असं शास्त्र सांगतं. पण गीता ही कशी आहे, ही गीता ही पाठ करायला छान आहे. म्हणजे त्याला एक रिदम आहे, अनुष्टुप छंद आहे, गेयता आहे आणि म्हणून ती आपण पाठ करायला जोर देतो, पण त्याचा त्याबरोबर अर्थाचाही अभ्यास करावा. मला म्हणायचं असं आहे की गीता जयंतीच्या दिवशी किंवा त्याच्या पुढे मागे छोट्या छोट्या ग्रुपमध्ये किंवा इथे येऊन गीतेचे अध्यायही म्हणावेत. कोणीतरी त्यातल्या अध्यायाचा 15वा अध्याय आपल्याला पाठ असतो, 1ली ते 4थी आपण पहिला नंबर घेतो गणेशोत्सवात, पण त्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? थोडा थोडा, सगळं शक्य नाही. एखाद्या अध्यायाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्यातल्या बऱ्याच जणांना त्यातला अर्थ माहीत असेल, नाही तर यूट्यूबवर अवेलेबल असतंच. अशी मोक्षदा एकादशी ज्याच्यामुळे आपल्याला मोक्ष मिळतो असं मानलं जातं. नंतर या महिन्याच्या पौर्णिमेला दत्तावतार आहे, दत्त जयंती आहे. 14 आणि 15 डिसेंबरला दत्त जयंती आहे. ती 14 तारखेला संध्याकाळी 3:59 सुरू होते आणि रविवारी दुपारी 2:31 संपते. म्हणजे यावर्षी आपण दत्त जयंती दोन्ही दिवशी साजरी करू शकतो. माझ्याकडे दत्त जयंती संदर्भात एक खूप छान आख्यान आहे. कुठे मला जर तुम्ही शक्य असेल तर मी नक्की ते सांगायला येईल. म्हणजे जनार्दन स्वामींची आणि एकनाथ महाराजांची भेट कशी होते आणि ते दत्तगुरूंकडे कसे पोचतात याचं एक सुंदर आख्यान येते. त्यानंतर या महिन्याची दत्तावतार, दत्ताचा लक्ष्मीचा काय संबंध आहे? गुरुवारची पूजा ही लक्ष्मीची पूजा आहे ना. म्हटलं मग लक्ष्मीचा संबंध काय या सगळ्यासाठी? तर त्यांनी असं म्हटलं आहे की दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्यांना सगळं तेज जे येतं ते लक्ष्मीकडून येतं आणि म्हणून लक्ष्मीची पूजा या गुरुवारी करायची. म्हणजे गुरुवार दत्ताची पूजा करायला हवी की नाही, परंतु पूजा आपण करतो लक्ष्मीची, तो एक प्रकार दिलेला आहे कशा प्रकारे करायची, कलश कसा ठेवायचा, त्याच्या पानं कशी, मग श्रीफळ कसं आणि मग त्या कुमारिकांना बोलावून खाऊ पिऊ घालणं वगैरे वगैरे, ते आपण बरेच जण करत असाल. तर यामुळे जरी गुरुवार असेल तरी हे तेज लक्ष्मीचं आहे, म्हणून लक्ष्मीची पूजा आणि मग त्याचे फायदे आपल्याला अनेक माहितीच आहेत. या महिन्याची अधिष्ठात्री देवता केशव आहे. अधिष्ठात्री देवता म्हणजे काय, हा एक वेगळा विषय, त्यात आता नको जायला. त्याची देवता केशव आहे. आता केशव महत्त्वाचं का आहे, तर संध्या जी केली जाते म्हणजे ब्राह्मणांनी 3 वेळा संध्या करावी. नॉट ओन्ली ब्राह्मण, पण जे ब्राह्मणाचं कार्य करतात, म्हणजे वेगवेगळे लोक जे पूजा सांगत असतील तर त्यांनी संध्या करावी असते. आता ही संध्या 3 वेळेला करायची असते. पहाटे म्हणजे सूर्योदय व्हायचा आहे ती एक वेळ, म्हणजे रात्र संपली आहे, सूर्योदय व्हायचा आहे. संध्याकाळी अजून सूर्यास्त व्हायचा म्हणजे 3 सांज आहे. आणि दुपारी ज्यावेळेला सूर्य माथ्यावर येतो म्हणजे तो या गोलार्धातनं दुसऱ्या गोलार्धात जेव्हा जायचं असेल, ती सीमा रेषा आहे साधारण ती 12ला येते. असं 3 वेळेला संध्या करावी असं आहे. स्त्रियांनी पण करावी, कारण सीतामाई संध्या करत होते, आपल्याला माहिती आहे, प्रभू रामचंद्रांची पत्नी. तर ही जी संध्या करतात त्यात पहिल्यांदा ओम केशवाय नमः म्हणतात. तर हे केशव जे भगवंताचं नाव आहे विष्णूचं, ती या महिन्याची अधिष्ठात्री देवता आहे. त्याच्यानंतर वाल्मिकी रामायणामध्ये असा उल्लेख आहे की पूर्ण संवत्सराचं भूषण म्हणजे हा महिना आहे. संवत्सर म्हणजे 12 महिने, 1 वर्ष. तर या 12 महिन्याचं भूषण म्हणजे सगळ्यात अतिशय पवित्र असा हा महिना आहे. त्याच्यानंतर खंडोबाचं षड्रात्र आजपासूनच सुरू झालं. आपण इथं आरोळी ठोकूया, येळकोट येळकोट, नाही आला आवाज, बांसुरी नाही आलं. येळकोट येळकोट, खंडोबाच्या नावानं, खंडोबाच्या नावानं. तर ते आज सुरू होतं आणि ते 8 दिवसांचं असतं. मग ते बरेच जण ते पाळतात, आपल्याला माहितीच आहे. यावेळेला नववर्षाचं पीक आलेलं असतं. म्हणजे उसाच्या पण आता लॉऱ्याच्या लॉऱ्या आलेल्या आपल्याला दिसतात. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला उसाचा रस सुंदर मिळतो आता. आणि अशी एक सधन किंवा तृप्त अशी मनस्थिती सगळ्यांची असते. आता याचे एक विचार माझ्या मनात आला की मग उपवास का ठेवले? मला वाटतं मुद्दामच उपवास ठेवलेत की हिवाळा आहे, भाज्या छान छान येतात आणि आपल्याला करायला तर उत्साह किती अमाप असतो. मग आपण हे करणार ते करणार, भूकही चांगली लागते, खूप खाल्लं जाऊ नये म्हणून कदाचित तो उपवास असावा. पण आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला उपवास जोडलेला आहे, म्हणजे आपण धर्म आला की आपला विश्वास वाढतो. ही एक थोडक्यात माहिती सांगितली. याच्यामध्ये ना एक गोष्ट आहे
ती गोष्ट अगदी शॉर्टमध्ये सांगते, कारण त्या गोष्टीपेक्षा मला शिवपुराणातलं सांगण्यात जास्त इंटरेस्ट आहे. कारण शिवपुराणातली जेव्हा ती कथा मी घ्यायला गेले ना, मला इतकी आवडली की मला मोहच आवरला नाही. ती ना खरंच 1.5 तास चालू शकेल इतकी कथा आहे, पण ती पण मी शॉर्ट करीन आणि ही कथा छोटी पटकन सांगते. द्वापार युगामध्ये, म्हणजे महालक्ष्मीच्या व्रताला जोडलेली, द्वापार युगामध्ये सौराष्ट्रामधली ही कथा आहे. भद्रश्रवा आणि सुरतचंद्रिका. भद्रश्रवा हा राजा आहे, सुरतचंद्रिका ही त्याची पत्नी आहे. छान त्यांचं राज्य आहे, छान पैसा भरपूर आहे, जन प्रजाजन सगळे सुखाने, सगळी चांगल्या म्हणजे अच्छे दिन ज्याला म्हणता येईल त्या सगळ्या अच्छे दिन तिथे आहेत. यांना छान 7 मुलगे आहेत आणि एक मुलगी आहे, तिचं नाव श्यामबाला. सगळं छान चाललेलं आहे. महालक्ष्मी काय विचार करते, म्हणजे देवता महालक्ष्मी, की मला कुठेतरी आता वास करायचा आहे या भूमीवरती, तर मी राजाकडे वास करीन. राजाकडे लक्ष्मी आली की तो स्वभावाने चांगला राजा आहे, त्यामुळे तो जनमानसामध्ये ते पैसे वाटेल, आणखीन जनतेचं आयुष्य सुखाचं होईल. म्हणून ही महालक्ष्मी एका वृद्ध स्त्रीचं रूप घेऊन राजवाड्यामध्ये येते. कोणाच्या? सुरतचंद्रिकेच्या राजवाड्यामध्ये. म्हातारी आहे, अशी काठी टेकाते आणि तिचं नाव कमळा. म्हणजे कमळाला कधीपासून महत्त्व आहे बघा, महत्त्व आहे ना कमळाला, त्याच्याशिवाय काही नाही. त्याला ते जोडलं जाते. आता धनुष्यबाण येतं आहे आणि काय जे काय येते, हात येतं, जे काय हात यायचा राहिला आहे तो पण येईल कदाचित. तर ही कमळा एक वृद्ध स्त्री आहे आणि ती दासी, तिला आधी कुठली ती दासी भेटते. तर ती त्या दासीला सांगते की तुला लक्ष्मी व्रत माहिती आहे का? ती विचारते काय आहे मला सांगा. मग ही सांगते असं असं व्रत करायचं आणि ते केलं की खूप संपत्ती वगैरे मिळते. तर दासी म्हणते हो मी करीन. आणि मग ती दासी आतमध्ये निरोप पाठवते राणीकडे की अशी अशी एक कमळा म्हणून आलेली आहे आणि ती काय ती चांगलं सांगते आहे. आता काय आलं, ऐश्वर्य आलं ना की बऱ्याचदा माज येतो किंवा ते जास्त टिकलं ना की मला ह्याच्यावरनं कोणी पदच्युत करेल असं आपल्याला वाटत नाही. तसा थोडासा माज हा शब्द वापरला आहे बरं का. सुरतचंद्रिकेला आलेला आहे आणि ती म्हणते कोणती थेरडी आहे, तिला काय उभं करू नका, ते घालवून द्या. मग दासी तसाच्या तसा निरोप देते. कमळाला वाईट वाटतं, तिला असं वाटतं की मी इथे वास करायला आले आणि मला घालवून देत आहे. ठीक आहे, ती त्या तिथून निघून जाते. ती निघून बाहेर जाते तर तिला वाटेमध्ये कोण भेटते? श्यामबाला भेटते. तर ही श्यामबाला हिची मुलगी आहे. श्यामबाला सगळं फॉलो करणारी आहे आणि श्यामबाला तिचं सगळं तिने सांगितल्याप्रमाणे करणारी आहे. आता हिचा अपमान झाला तर अपमान आपण काय रिव्हेंज घ्यायचं सोडतो काय आपण बायका? आपण नाही सोडत, तर महालक्ष्मी कशाला सोडेल? त्यामुळे प्रमाणे ती बदला घेते आणि तिचं सगळं राज्य वगैरे सगळं जातं. कोणाचं? सुरतचंद्रिकेचं. बिकेची वेळ येते. इतकी वाईट परिस्थिती आहे. भद्रश्रवाला पण लक्षात येतं हे कशामुळे झालं आहे. बरेच दिवस जातात, त्यांची आता अशी परिस्थिती येते की त्यांना अन्न नाही आहे खायला. म्हणून मग ते ठरवतात की आता आपण आपल्या श्यामबालेकडे जाऊ, मुलीकडे. पर्याय नाही आहे ना. आणि मग ते दोघंजण श्यामबालेकडे जातात. श्यामबालेने ते व्रत केल्यामुळे तिचा एका राजपुत्राशी विवाह झालेला आहे आणि ती आता छान, तिचं सगळा संसार छान चाललेला आहे. मग हे तिच्याकडे जातात आणि मग ती सांगते की तिला हे धन ऐश्वर्य का प्राप्त झालं त्याचं ती कारण सांगते महालक्ष्मी. मग मध्ये ती तो हंडा देते, त्या हंड्यात मोहरा असतात, मोहऱ्याचा कोळसा होतो, त्यात मी जात नाही. नटशेलमध्ये ती आपल्या आईला सांगते की मी हे असं असं व्रत केलं आणि म्हणून हे सगळं चांगलं झालं, तर तूही कर. आणि टू ऑन अवर सेफ साईड की ती ते मान्य करते आणि ती पण त्याप्रमाणे व्रत करते आणि नंतर तिला पण तिचं ऐश्वर्य प्राप्त होतं. थोडे बरेच कंगोरे कथेमध्ये दिलेले आहेत, तिथेही बारीक बारीक ह्याच्यात जाते. नटशेलमध्ये या महालक्ष्मीच्या व्रताचं पालन केल्यामुळे, मनापासून पालन केल्यामुळे खूप फायदे होतात. लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मीबरोबर बऱ्याच गोष्टी येतात, हे आपल्याला मान्य करायलाच लागेल. तर त्यामुळे हे करावं, लक्ष्मीचं व्रत गुरुवार करावेत. आणि मार्गशीर्ष महिना हा असाच खूप पवित्र आहे. आपण श्रावण महिन्याबद्दल नेहमी ऐकतो, मला मार्गशीर्षाबद्दल एवढं माहीत नव्हतं, पण इतकं त्यांनी सांगितल्यानंतर आता खरंच वाटायला लागले की आपणही करावं. जे जे काही आपल्याला चांगलं असेल, मग आपल्यातल्या कोणी वृद्धाश्रमाला भेट देतात, मतिमंद मुलांच्याला भेट देतात, काही छोटीशी देणगी, आपल्याला जे जमेल त्याप्रमाणे. आपण काय अंबानी नाही आहोत, पण आपण 100 रुपये बाजूला ठेवू शकत असेल तर 20 रुपये कुठेतरी द्या, 10 रुपये कुठेतरी द्या. आणि किती देता यायला महत्त्व नाही. आपण काही चांगलं केलं तर आपल्या धर्माने म्हटलंच आहे की चांगलं केलेलं जे असतं त्याचं आपल्याला पुढे पुण्य मिळतंच, ते कधीही व्यर्थ जात नाही. तर अशी ही थोडक्यात कथा. थोडीशी जरा घाईनी घेतली कारण मला जरा थोडंसं पुढे जायचं आहे. आता आपण येऊया
शिवपुराणातली मी एक साधीच कथा घेणार आहे, तुम्हाला बऱ्याच जणांना माहीतही असेल. कथा आहे शिव-पार्वती विवाहाची. कश्यप नावाचे ऋषी आहेत, आपल्याला माहिती आहे. कश्यपांच्या 2 पत्नी आदिती आणि दिती. आदितीचे मुलं जी आहेत ती सगळे देव आणि दितीचे आहेत ते सगळे दानव. बरं का, आदिती आणि दिती ह्या सख्ख्या बहिणी आहेत आणि त्या दोघी कश्यपाच्याच पत्नी आहेत. म्हणजे सख्ख्या बहिणी ह्या सौती आहेत. आदितीचा मुलगा आहे इंद्र. आता दिती जी आहे त्या दितीला असं वाटायला लागतं की थोडंसं जसं जावाजावे असतं, सौतींमध्ये तर असणारच, बहिणीमध्ये सुद्धा असतं, चांगलं असेल तर काहीच हरकत नाही. तर दितीला असं वाटायला लागतं की आदिती म्हणजे इंद्राची आई ना, म्हणजे तिचा भाव जास्त आहे, तर मला असा मुलगा व्हायला पाहिजे की त्यांनी इंद्राला मारलं पाहिजे, इंद्राचा पराजय करेल असा मुलगा मला हवा, असं दितीला वाटायला लागतं. आणि मग पुराणामध्ये असं आपण अनेकदा बघतो की जे काही हवं आहे त्याच्यासाठी तपश्चर्या करायची आणि ती ब्रह्मदेवाची तपश्चर्या करते, घोर तपश्चर्या करते. तिची तपश्चर्या फलद्रूप होते आणि ब्रह्मदेव तिला विचारतात तुला काय हवं आहे. ती म्हणते की मला इंद्राला मारू शकेल असा मुलगा हवा. ब्रह्मदेव तथास्तु. कारण आपला हिंदू धर्म मानतो की जे आपण कर्म करतो त्याचं फळ मिळतं. म्हणजे एकही छोटी गोष्ट फळाविना जात नाही. याचा तुम्ही नीट विचार करा. म्हणजे आपल्याला नॉर्मल असं वाटतं की मी अभ्यास केला तर पास होईल, हे नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात पण आपण जर वाईट केलं, कुणाला दुखवलं, म्हणजे वाईट आहे तुम्ही. आता मला कोणी शिव्या दिलं तर मला त्याला शिव्या द्यायलाच पाहिजे. त्याला टीट फॉर टॅट, समर्थांचं खटासी महाखट. इथे गपचूप नाही बसायचं. पण उगीच कोणाला तरी आपण काही चिडवत असू, त्रास देतो किंवा खाली पाडत असू, तर आता हे आपल्याला सांगायला लोक हे घडतंच समाजात. कारण आपल्या कर्माचं आपल्याला फळ मिळतं जसं आपला धर्म मानतो. त्याप्रमाणे ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि तिला वर देऊन टाकतात, तुला काय हवं आहे त्याप्रमाणे होईल. आता आदिती हुशार, तिला हे लगेच कळतं. आपलं लक्षच असतं ना आपल्या शेजारी काय काय चाललेलं आहे, आपलं बारीक लक्ष असतं. आपल्या शेजारच्यांना माहीत नाही ते आपल्याला माहीत असतं त्यांच्या घरातलं. स्पेशली कोणाची अफेअर असेल तर ते आपल्याला आधी कळतं, आई वडिलांना नंतर कळतं. पण ही आदिती लक्ष ठेवून असते बरं का. आणि आदिती काय करते, तिच्या मुलाला सांगते इंद्राला की बघ रे बाबा, ही तुझीच दुसरी आई आहे, ती तुला मारायसाठी मुलगा जन्माला घालणार आहे. आता इंद्र वगैरे मंडळी कशी आहेत, आपण वाचतो की त्यांच्या खुर्चीला धोका आला की ते अलर्ट होतात. आपण खुर्चीचं राजकारण बघतोय. 4 दिवस झाले मुख्यमंत्री आपला ठरला नाही. सगळे मित्र आहेत एकमेकाचे, महायुती आहे, पण एकमेकांना सांभाळायला लागतं. तर त्याप्रमाणे मग इंद्र ताबडतोब, शब्द असे गमतीत बुवा असं म्हणतात, 3 महिन्याची सिक लीव्ह टाकून आला तो. कुठे? घरी आला. म्हणजे आता दोन्ही आया आहेत ना, आणि तो आईची सेवा करतोय बरं का, आदितीची. आणि मग तो काय करतो की आईला गरम पाणी द्यायचं असेल, म्हणजे आपल्या रोजचं उदाहरण, आईला गरम पाणी द्यायचं हिला, तर तो दितीला पण देतो. म्हणजे ती त्याची दुसरी आईच आहे. तर आईला काय फळ द्यायचे असेल तर तिला पण देतो. आईचे काय पायाला मसाज करायचा असेल तर तिला पण करतो. तर आईला करतो यात विशेष नाही, तर हिला विशेष वाटतं की अरे हा माझी पण सेवा करतोय. आता हळूहळू तिला दिवस राहिलेले आहेत दितीला, आणि 7वा-8वा महिना चालू आहे. आता इंद्र म्हणतो आता राईट टाईम झालेला आहे, दिस इज द टाईम टू डू. आणि तिला 7-8 महिने ज्याला झालेले आहेत, 8 महिने पूर्ण, त्यावेळेला इंद्र काय करतो, सूक्ष्म रूप धारण करून तिच्या गर्भाशयात जातो आणि त्याच्या हातामध्ये वज्र आहे. आणि त्या वज्राने तो काय करतो, ते 8 महिन्याचं जे अजून पूर्ण झालेलं नाही बाळ तिच्या पोटात आहे त्याच्यावरती आघात करतो. आता ते बाळ पण ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे झाले, ते काय कमी असणार का, ते ह्याला मारण्यासाठी जन्माला येणार आहे, तर ते पण त्याला विरोध करतो. ते जे 8 महिन्याचं आहे ते इंद्र त्याचे 2 तुकडे करतो. तो परत याच्याचे जे 2 तुकडे आहेत ते दोन्ही तुकडे इंद्रावर हल्ले करतात. मग इंद्र त्याचे 7 तुकडे करतो. मग ते पण ह्याला अशी बरीच मारामारी चालली आहे. मग हिला जाणवते माझ्या पोटात कधी गडबड झाली आहे. ते बुवा असं म्हणतात तिने बहुतेक पाणीपुरी खाल्ली असेल म्हणून तिला गडबड वाटत असेल. आणि असं करता करता इंद्र त्याला परत मारतो. त्या एका 7चे 7 असे 49 त्याचे तुकडे करतो. आणि मग तिची जी डिलिव्हरी होते त्याला ते 49 जण जन्माला येतात. ते सुरुवातीला रडत नाहीत. मग त्यांना असं म्हटलं की अरे रडा तुम्ही, नाही खूप रडतात. तर त्यांना आई सांगते मा रडू नकोस, मा म्हणजे नको, आई रडू म्हणजे रुद. तर हे 49 मरुद आहेत, ज्याचा उल्लेख पुराणामध्ये नंतर आहे ते. आता इन द मीन टाईम ती दिती काय करते, ती म्हणते तिला हे माहिती नाही हे इंद्राचे उद्योग आहेत ते. ती इंद्राला म्हणते की तू इतकी माझी शुश्रूषा केली आहेस तर तुला काय हवं आहे, तुला काही हवे असेल ते माग, मी तुला वरदान माझ्याकडनं तुला देते, वर देते.
तो म्हणतो की तुला जी काही बाळं होणार आहेत आता 1, 2, 3 जी काय मला माहिती किती होणार ती सगळी माझ्या सेवेत ठेव. अशा रीतीने इंद्र त्याची मनोकामना पूर्ण करून ठेवतो. ह्याचा दितीला राग येतो येणारच, आणि पण शब्द दिलेला आहे, त्यामुळे ती 49 मुलं जे आहेत ते महारुद्गण जे आहेत ते सगळेच्या सगळे इंद्राच्या सेवेला जातात. पण ही पुन्हा तपश्चर्या करते, पुन्हा ब्रह्मदेवाला काय म्हणतात ते संतुष्ट करून घेते आणि पुन्हा मागते मला इंद्राला मारणारा एक मुलगा होऊ दे. आणि आता जो ब्रह्मदेव तिला आशीर्वाद देतो तो म्हणतो आता तुला नाही होणार, तुला एक मुलगा होईल, त्याचा मुलगा जो आहे तो ह्याला मारेल आणि मग हिला जो मुलगा होतो तो वज्रांग, त्याची जी भार्या आहे ती आहे वज्रांगी आणि त्यांना जो मुलगा होतो त्याचं नाव आहे तारकासूर. आता हा तारकासूर प्रचंड पराक्रमी आहे आणि तो अख्ख्या जगावर म्हणजे त्रिखंड किंवा जे काय असेल ते सगळीकडे तो दादागिरी करतोय आणि तो असुरच आहे. म्हणजे हिची मुलं दितीची मुलं, त्यामुळे तिची मुलं ती सगळी असुर आहेत. त्यामुळे ते सगळ्यांना खूप त्रास द्यायला बघतात की कसं देवदेवतांचं नष्ट व्हायला पाहिजे, भगवंताचं कोणी करायला नाही पाहिजे. टिपिकल सगळं राक्षसांचं जे आहे ते करायला बघतात. हा एक भाग झाला. आता सगळे देवदेवता म्हणतात की असा जर तारकासूर सगळ्यांच्या डोक्यावर बसत असेल तर ह्याला मारायला कोणीतरी जन्माला यायला हवाच ना. पण करायचं काय, त्यांच्यापुढे रस्ता नाही, नो सोल्युशन कमिंग फॉरवर्ड. आणि हा तारकासूर हळूहळू मोठा होतोय. मोठा आल्यानंतर तो सगळ्यांना त्रास देतोय. त्यांनी पण ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. हे लोक तपश्चर्या करण्यात किती महान आहेत बघा. आणि तो ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतो आणि परत मागणी घेतो की ब्रह्मदेव विचारतो तुला काय हवंय, मला मरण नको. ब्रह्मदेव म्हणतो अरे मरण तुला काय, मला पण मरण आहे. आपल्याला माहिती आहे जेव्हा महाप्रलय होणार आहे तेव्हा सगळेच जण लयाला पावणार आहेत, पुन्हा ते निर्माण होतील, तो भाग निराळा. त्यामुळे तुला मरण येणार नाही असं नाही मी देऊ शकत, तू दुसरं काहीतरी माग. मग तो काय विचार करतो की मला अशा माणसाच्या हातातनं मरण येऊ दे थोडक्यात की जो जन्मालाच येणार नाही. म्हणजे कोण? मग त्याच्या लक्षात येतं की भगवान शंकर हे वैराग्याची मूर्तिमंत मूर्ती आहेत, ते लग्नच करणं शक्य नाही, त्यामुळे त्यांना मुलाचा प्रश्नच येत नाही. म्हणून तो असा वर मागतो ब्रह्मदेवाकडे की शंकराला झालेला मुलगा जो कोण असेल त्याच्या हातनं मला मरण येऊ दे. आता असं म्हणतात की हा कावा ब्रह्मदेवाच्या लक्षात येते, ब्रह्मदेव तथास्तु म्हणतो. ही कथेचा एक भाग झाला. आता आपण इकडे येऊया, कुठे? हिमालयाकडे येऊया. हिमालयाचा राजा जो असतो त्याचं नाव पण हिमालय बरं का. हे ज्यावेळेला आपण देवता वगैरे जे म्हणतो ना, समुद्र देवता, अमुक पर्वत देवता, तर असं म्हटलं की त्याला प्रत्येक जड आणि चेतन वस्तूला 3 देह असतात. एक सूक्ष्म देह असतो, एक अतिसूक्ष्म देह असतो आणि एक स्थूल देह असतो. स्थूल देह म्हणजे आपल्याला दिसतो तो असा बर्फाच्छादित डोंगर म्हणजे तो हिमालय. सूक्ष्म म्हणजे असतो तो जीव आणि अतिसूक्ष्म जो असतो तो आत्मा. हे थोडं वेदांतामध्ये बरंच बारीक सारीक दिले, आपल्याला त्याच्याशी काही करायचं नाही. तर हा हिमालय नावाचा राजा आहे आणि तो त्या संपूर्ण प्रदेशावरती राज्य करणार आहे. एकदा काय होतं की भगवान शंकर जे आहेत महादेव सदाशिव ते तपश्चर्या करण्यासाठी हिमालयामध्ये येतात आणि ह्या राजाला कळतं की असा कोणीतरी तपश्चर्या करणारा बैरागी इथे आलेला आहे आणि तो तपश्चर्या करतोय. म्हणून हिमालय त्यांना बघायला जातात, कोण बाबा आहे. आपण पण जातो ना आपल्या गावात कोणी आलं असेल तर. आणि तिथे गेल्यानंतर तो बघतो की ते सतत त्यांची तपश्चर्या करत असतात. मग हा काय करतो, त्यांच्या दर्शनाला जातो, त्या फळं फुलं घेऊन जातो. त्यांना हिमालयाला एक मुलगी झालेली असते. हिमालयाच्या पत्नीचं नाव मेना. त्या दोघांना जी मुलगी झाली तिचं नाव पार्वती. तर ही पार्वती कशी असते, अतिशय सुंदर असते. तिचं वर्णन असं करतात, तन्वी चारुलता सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी. चारुलता म्हणजे अतिशय सुंदर. तन्वी चारुलता सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी सिंहे आचरिले पलायनवनी पाहुनिया तत्कटी. सिंहकटी अगदी छोटी असते बघा, म्हणजे कुठल्याही स्त्रीला त्याचा हेवा वाटतो. तर म्हणे हिला बघून सिंहीण पळून जायची, इतकी हिची कटी छोटी होती, म्हणजे इतकी ती नाजूक होती. सिंहे पलायनवनी पाहुनिया तत्कटी रंभोरू गजगामिनी प्रियवदा सौंदर्यवल्ली गमे. इतकं सुंदर सौंदर्यवल्ली गमे सारा सार विचार पाहुनी सदा ती शंभुना मी भजे. तिला पण त्या शंकराबद्दल एक आत्मीयता वाटत असते आणि ती त्याचा जप करत असते. अशा या कन्येला घेऊन हिमालय तिकडे येतो आणि तिला आवडतं. शंकर भगवान विचारतात ही कोण आहे. हिमालय राजाच आहे ना. तर तो राजा जो आहे
तो राजा जो आहे तो हिला घेऊन जातो आता वरती. आता तो जी सेवा करतो हिमालय राजा, त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्याला म्हणतात की तुझं सगळं व्यवस्थित होईल. तर राजा विचारतो की भगवान शंकर तपश्चर्यासाठी जर माझ्या एरियात आलेले आहेत तर तुम्हाला काही त्रास होणार नाही, तर तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, फळं फुलं आणायला रोज रती लावायसाठी काय. भगवंत असं म्हणतात की मला एकच दे, मला कुणाचाही त्रास नको, डिस्टर्बन्स नको. याचा उल्लेख मी मुद्दाम का करते की शंकरांना हिमालयाने वचन दिलेले की आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. त्यानंतरचे उल्लेख असे आहेत की हिमालयाने ती जी काय करायची ती सोय केली की कोणीही कैलासावर जाऊ नये, ती सोय म्हणे आजही अस्तित्वात आहे. याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की कळसुबाई शिखर आहे ना ते 6600+ एवढ्या मीटर उंचीवरती आहे. आणि नाही, कैलास जे आहे ना हे 6600 उंचीवर आहे आणि कळसुबाई आहे ते 8800वरती आहे. तर कळसुबाई शिखर एव्हरेस्ट. तर एव्हरेस्टवर माणसं जाऊ शकतात पण कैलासावर जाऊ शकत नाहीत. आजही कोणी गेलेलं नाही. आणि कैलास आज तर चायना बॉर्डरमध्ये आहे, ते आपल्याला परवानगीच देते. तर मध्यंतरी एक कीर्तनकार होते, त्यांच्या कीर्तनात मी असं ऐकलं की तो कैलास चढायला सुरुवात झाली ना आपली, म्हणजे अतिशय टफ माणसं असतात ना अशी ती मोहीम करणारी, तर एका विवक्षित रेषेनंतर म्हणे आपल्यात काहीतरी विचित्र बदल होतात. आपली नखं वाढतात, आपलं वय वाढतं, एकदम आपली वय 10-10 वर्षांनी 20-20 वर्षांनी वाढतात आणि थोडक्यात आपण तिथे जिवंत राहतच नाही. आणि याला अजूनही कोणी चॅलेंज दिलेलं नाही, हे सांगण्यासाठी मी हा उल्लेख केला. आता भगवंतांची शंकरांची उपासना चालू आहे आणि हा हिमालय आपल्या छोट्या लेकीला घेऊन जातो आहे. आता मुलगी आली ना तर तिने अनिषिद्ध सेवा करायची असते बरं का, पुरुषाची, म्हणजे कुठले गुरुजी आले असतील किंवा देव असेल, देवता नाही. अनिषिद्ध सेवा म्हणजे काय? निषिद्ध सेवा म्हणजे स्पर्श करून, म्हणजे आपण पायाला हात लावून नमस्कार करणं. अनिषिद्ध सेवा म्हणजे स्पर्श नाही करायचा त्या पुरुषाला, स्त्रीनी. आपली संस्कृतीच तशी आहे. तिने रांगोळी काढावी, आजूबाजूचं झाडावर फळं लावून ठेवावीत, फुलं आणावीत. तर ती अनिषिद्ध सेवा करायला भगवंत तिला परमिशन देतात, म्हणजे परवानगी देतात. आणि अशा प्रकारे ते चालू आहे. आता कधी कधी हिमालयाला वेळ मिळत नाही, मग ती पार्वती म्हणते की मी जाऊ का माझ्या मैत्रिणींना घेऊन? ठीक आहे जा. मग ती तिच्या सख्यांना घेऊन जाते आणि असं ते चाललेलं आहे. आता इकडे काय झालेलं आहे की शंकराच्या पोटी मुलगा जन्माला यायला हवा, यासाठी शंकरांनी लग्न करायला हवे. तर आता सगळे देव चर्चा करतात, ब्रह्मदेवाकडे जातात की आता हे कसं काय करायचं. तर ब्रह्मदेवांचं नेहमीचं हक्काचं कामदेवाला सांगायचं की तू जा तिकडे आणि कुछ तो लोचा करो, काहीतरी कर, म्हणजे भगवान कोणाच्या तरी प्रेमात पडू देत. त्याच्याशिवाय ते कसं व्हायचं ना, कारण तो वैराग्याचा मूर्तिमंत आहे. एक दिवस काय होतं की पार्वती गेलेल्या मैत्रिणींबरोबर अशीच काहीतरी रांगोळी काढते आणि भगवान शंकरांचं लक्ष जातं तिच्याकडे आणि त्यांच्या मनात येतं काय सुंदर मुलगी आहे ही, किती कमनीय देह आहे, हिचा चेहरा किती सुंदर, हिचे गाल किती सुंदर, हिचं सगळंच सुंदर आहे. म्हणजे अशी स्त्री ज्याच्या आयुष्यात येईल त्याचं किती सुंदर होईल, कल्याण होईल, असे विचार भगवान शंकरांच्या मनात येतात आणि ते एकदम चपाकतात. अरे असं कसं माझ्या मनात आलं, मी हे करणार आहे, पूर्ण वैराग्यवान आहे. आणि ते एकदम बघतात कोणाचं तरी डाव याच्यात आणि ते इकडे तिकडे बघतात तर मागच्या एका वृक्षाच्या खाली कामदेव उभा असतो. कामदेवानी योग्य तो बाण मारलेला आहे आणि तो शंकरांना क्लिक झालेला आहे आणि आता कामदेव हसतोय. शंकरांनी तिसरा नेत्र उघडला आणि कामदेवाला जाळून टाकलं. पण त्यांना स्वतःचा खूप राग आला की हे काय हे, आणि मग ते लगेच म्हणतात की मी आता चाललो इथून, मी आता कैलास सोडून चाललो. आता ही छोटीशी पार्वती तिथे आहे मैत्रिणींबरोबर. तिचं वय साधारणतः 12-13 असं म्हटलेलं आहे. शंकराच्या वयाचा उल्लेख नाही. त्यांचं असं म्हणणं की ते कायमच तरुण आहे. म्हणजे आपण आपली मापं लावायला नको की त्यावेळेला ते किती वर्षाचे होतील, ते सोडून द्यायचं, जे आहे ते घ्यायचं. आणि मग ती पार्वती धावत धावत येते, देवा देवा तुम्ही कुठे चाललात? तर ते म्हणतात की आता माझी उरलेली तपश्चर्या मी दुसरीकडे करणार आहे. ते तिला कारण सांगणारच नाहीत ना, कारण ती फक्त आलेली आहे. मग ती म्हणते की पण मी तुम्हाला एक विचारू का? आता ती अल्लड मुलगी आहे आणि छान सेवा करायची, दिसायला एवढी गोंडस आहे. भगवान दाखवून देत नाही की त्यांच्या मनात काही विचार आले होते. ती असं म्हणते, खरं झालेलं असं आहे की एव्हाना ती पण त्यांच्या प्रेमात पडलेली आहे. पण सांगणार कसं ना, आणि केवढा माहिती आहे तिसरा नेत्राने कामदेवाला जाळून टाकले. ती म्हणते की भगवान मला एवढंच सांगा की एखाद्या शिवतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करायला लागेल? भगवान असते, त्यांना काय समजलं नाही का? ते म्हणतात त्यासाठी तुला महर्षी नारदांकडे जायला लागेल, ते तुला जे मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे तू करायचंस. आणि भगवान अंतर्धान पावतात. ही घरी येते
आता घरी आल्यानंतर तिचं वय 12-13 झालेलं आहे ना, त्यामुळे आता तिच्या लग्नाची चर्चा घरी चाललेली आहे. हिमालय आणि मेना त्याची बायको, त्यांना आता काळजी पडली, कारण तो राजा आहे ना, आता हिच्या लग्न कसं करायचं किंवा काय. छान मोरोपंतांची छान आर्या आहे. उपवर कन्या होता, कसं त्यांनी शब्द फिरवलेत बघा ना. उपवर कन्या होता, पितयाच्या काळजास कातरते. कातर सासर सावर, सावर म्हणजे नवऱ्यासकट. कातर सासर सावर, जाय कशी पार हेची कातरते राम. छान कातरते शब्द वापरलाय. मुद्दा असा की त्यांना चिंता वाटायला लागली. एकदा ते विचारतात, म्हणजे आजच्या भाषेत काही का तू काही ठरवलं आहेस का कुठे, मी तू काही चिंतन केलं आहेस का कोणाचं. तर ती सांगते की असं असं माझ्या मनामध्ये आहे. आणि ते म्हणे अगं कसं शक्य आहे, ते भगवंत आहे. नाही म्हणे, मला त्यांनीच सांगितले की शिवतत्वाच्या प्राप्तीसाठी नारद मुनींना भेट आणि ते तुला काही सांगतील. आणि त्यांच्या नशिबाने 2-3 दिवसातच नारायण नारायण करत महर्षी नारद तिथे आलेले आहेत. आणि मग ती नारदांना सगळंच माहिती आहे, कालचं आजचं उद्याचं, फक्त दाखवतात, काही माहीत नाही आहे. आणि ही मुलगी त्यांच्या पाया पडते आणि सांगते की शिवतत्वाच्या प्राप्तीसाठी काय करायला लागेल. मग ते म्हणतात तू एक जप कर, तू एक जप कर, शंकराचा जप कर. तो जप कर आणि तो जप केल्यानंतर काही महिने कर, मनापासून जप कर तू. आणि जे काय तुला शिवतत्व आहे ते कर. आणि ते केलंस तर तुला भगवंताची प्राप्ती होईल. पण हे तप घरात बसून नाही करायचं. आई चहा देते, वडील फळं आणून देतात असं नाही करायचं. कुठेतरी तपोवनामध्ये जायचं, एकटं राहायचं आणि जे काही कंदमुळं फळं मिळतील ते खायचं. ती लगेच हो म्हणते. मुलगी अगदी सुशील आहे आणि तिला ते लग्न करायचं. त्याप्रमाणे ती आईवडिलांचा निरोप देते. आईवडील निरोप देतात की हिला जाऊ दे तपश्चर्येला. आणि ती एका दूर हिमालयाच्या एका बाजूला जाते. तिचं जे तप आहे ना त्याला पंचाग्नी साधन म्हणतात. म्हणजे कसं की 4 बाजूला अग्नी प्रज्वलित करायचा आहे. असा छोटासा नाही, खूप असा अग्नी, त्याची धग लागली पाहिजे. आणि मध्ये आपण बसायचे असं की डोक्यावरती सूर्य आला पाहिजे. म्हणजे 5 अग्नी तुम्हाला ताप देत असले पाहिजे. बरं खायचं काय, तुमचं एक सकाळी पहाटेपासून 12-12:30पर्यंत झालं की कंदमुळं फळं खायची. किंवा ती फळं नाही मिळाली तर हरिण जो पाला खातो ना तो पाला आपल्याला चालतो बरं का. तुम्ही कुठे गेला तर लगेच ट्राय करू नका विचारल्याशिवाय. पण म्हणजे हरिण जो पाला खातो ते आपल्याला चालतं. असं थोडं फळं खावीत, कधी पाला खावा आणि कधी पाणी प्यावं असं ती करते. आणि त्याच्यामध्ये उभारून ते अतिशय कठीण तप आहे असं ती करते. आणि ते तप करताना त्यांनी असं म्हटलं आहे की ती अनेक प्रकारची भजनं पण म्हणत असे. म्हणजे भगवंताची स्तुती अमुक तमुक असं सगळं. आपण पण एक भगवंताचं भजन म्हणूया. मी पहिली वेळ म्हणते, मग तुम्ही मला फॉलो करा. भोले की जय जय, शिवजी की जय जय. आवाज मोठा करा. झोपले, भजनाचा फायदा असतो की झोपलेले असतात ना ते जागे होतात. भोले की जय जय, शिवजी की जय जय. भोले की जय जय, शिवजी की जय जय. पार्वती पति शंभू राजा 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 की जय जय. डम 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 डमरू बजे रे. 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 घन 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 घंटा 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 बजे रे. काशीनाथ शिव शंभो की जय जय. 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 सांब सदा शिव शंकर 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 की जय जय.
करत असते आणि अतिशय निष्ठेने दिवस जात आहेत, महिने जात आहेत, तिचं तप चालू आहे आणि ही वार्ता भगवंताला कळते. आता भगवंत काय करतात, एक बटूचं रूप. आपल्याला किती वेळ आहे? 5 म्हणजे अजून 15 मिनिटं आहेत ना. 5ला 10 कमी आहेत, बरोबर ना? 15 मिनिट, 5. आणि मग भगवंत काय करतात, बटूचं रूप घेऊन येतात. आता बटू आल्यानंतर ती त्याला काय फळं बिळं देते, त्याला चौरंग देते, नमस्कार करते आणि बटू तिला विचारतो की हा सगळा व्याप कशासाठी चालला आहे. तर ती सांगते की असं असं मी शंकरांना वरलं आहे मनाने आणि त्यांच्यासाठी करते. तर बटू यथेच्छ त्या शंकरांची निंदा नलस्ती करतो. अरे काय माणूस निवडला आहेस तू, त्याला काही पत्रिका आहे का, जन्मपत्रिका आहे का? शंकरांनाही नाही आहे हां. ती म्हणते जन्मपत्रिका नाही म्हणजे वृत्तपत्रिका पण नाही ना, मला असंच माणूस हवं आहे. बरं, जन्मपत्रिका नाही, आईबापांचा काय पत्ता आहे का? ती म्हणते मुलगा कसा आहे ते महत्त्वाचं आहे ना. आई वडील आहेत किंवा नाही, कशीही असेल तरी ज्याला मी वरलं आहे तो चांगला आहे ना, त्याच्याशी मला निभवून न्यायचं आहे. बरं, तिसरं म्हणतात बरं अंगात काय घालतो का तो, काय वाटेल ते घालतो, कधी कधी दिगंबर अवस्थेत फिरतो. बरं त्याच्याबरोबर कोण असतात, भूतं खेतं साप हे असले सगळे असतात, असं तू निवडला आहेस. त्याला ती खूप छान विचारते की माझ्या त्याच्याबरोबर कोण आहे त्यावरती त्याचं महत्त्व अवलंबून आहे का. म्हणजे त्याच्या भोवती चांगली माणसं असेल आणि तो वाईट असेल तर ते चालेल का, भोवती कोण आहे महत्त्वाचं नाही आहे. एक छान 2 ओळी आहेत कथाकारांनी लिहिलेल्या. पंखापोटी जन्म घेऊनी सौंदर्ये हासते, पंखापोटी जन्म घेऊनी सौंदर्ये हासते, म्हणून का कमळ तुच्छ वाटते, म्हणून का कमळ तुच्छ वाटते. तडीत कडा अर्थ कळला की चिखलात आलं तरी कमळ महत्त्वाचंच आहे ना, आणि आता तर आहेच आहे, पुढची 5 वर्ष अगदी महत्त्वाचं आहे, कमळाशिवाय काही नाही. तडीत कडाडे विभिन्न काळ्या कदरी मेघो परी, तडीत कडाडे तरीही उपजे कभिन्न मेदो परी, म्हणून का वीज नसे साजरी, म्हणून का वीज नसे साजरी. काळ्या कभिन्न मेघांमध्ये वीज आहे, नको का आपल्याला, तिच्याशिवाय काय आहे. त्यामुळे कुणाची कंपनी महत्त्वाचं नाही, ते सगळं ती त्याची मुद्दे खोडून काढते. तरी पण तो म्हणतो बघ तू नीट विचार कर, ब्रह्मा आहेत, विष्णू आहेत, इंद्र आहेत, काही वाटलं तर थोडे दिवस थांब, मी पण आहे, तर तू विचार कर. तू अशी भडकते आणि एकदम अशी उसून उठते. हे बटो, तू ब्राह्मण वेशात आलायस, बटू म्हणून आलायस, अगदी आहे ना ते बटूपटू म्हणून मी लुटूपुटू सांगूनी पुटूपुटू बोलीस, हे सगळं तू बोललायस म्हणून मी तुला माफ करते, नाहीतर मी तुला शाप दिला असता आणि तुझी राख रांगोळी केली असती. अशी भडकते हो. बरं आहे ना, आपल्या श्रद्धा जिथे आहेत, तुम्ही विचार करा, आपल्या माहेरच्या माणसानं कोणी बोललं तर चालतं का आपल्याला? हां, ते एवढं आपण डायरेक्ट बोलत नाही, पण करून दाखवतो. तर असं हे तिचं बघितल्यानंतर एकदम भगवंत प्रसन्न होतात आणि त्यांच्या मूळ रूपात प्रकट होतात आणि ती मग एकदम लाजते की अरे भगवान शंकर आहेत. मग त्यावेळेला ते म्हणतात अगं किती ताप केलास तू, मी येणार होतो ना तुझ्याशी, मी तुझ्याशीच लग्न करणार होतो. तर ती छान म्हणते पण मी कुठे तुमच्याशी लग्न करणार आहे, अल्लड आहे ती, मी कुठे लग्न करणार आहे. अगं बाई एवढं सगळं झालं आणि आता तू लग्न नाही करणार म्हणतेस, मैं कहाँ जाऊ. ती म्हणते नाही नाही तसं नाही, तुम्ही माझ्या माहेरी जा, माझ्यासाठी मागणी घाला, ऑफिशियली वराड घेऊन या, अशी पळून नाही जाऊन येणार मी लग्न करायला वाजत गाजत. भगवंत हसतात आणि निघून जातात. आता हिचं इप्सित साध्य झालं आहे, त्यामुळे आता ती सगळी तपश्चर्या वगैरे सगळी तिची संपली आहे. ते उल्लेख असा करतात की आता CET JEE झालं की मुलं येतात ना परत आईवडिलांकडे, हॉस्टेल सोडतात, तशी ही परत माहेरी येते. हिमालय आहे, मेना आहे, त्यांना ती सगळं सांगते. यथावकाश भगवान शंकर सप्तर्षींना पाठवतात. सप्तर्षी कोण कोण आहेत, कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, भारद्वाज, जमदग्नी, गौतम, हे 7 ऋषी आहेत आणि त्यांच्याबरोबर अरुंधती पण आहे बरं का, तिला पण आणलेलं आहे. तर हे सगळे जाऊन इथे येतात, सगळी चौकशी वगैरे करतात. मुलगी पसंतच पडणार आहे, काही प्रश्नच नाही. आणि तो सगळा निरोप भगवान शंकरांना जातो, मुलगी पसंत, आता लग्न करायचं ठरलं. आता याला खूप आनंदात आहेत आणि म्हणून त्यांनी एक मेजवानी द्यायची ठरवली, हिमालय राजा आणि मेनेनी सगळ्यांना, की चला आमच्या मुलीचं आता लग्न ठरलं. त्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये एक नृत्य ठेवायचं ठरलं आणि नृत्य करायला कोण येतात, एक नवीनच कोणीतरी नृत्य करणारा आहे त्या गावात आलेला, दुसरा कोणी नाही, तो भगवानच शंकरच आहे. आणि तो येतो तिथे त्याचं तांडव नृत्य करतो. नृत्यकला आपल्यामध्ये खूप मानली आहे. समर्थांनी पण म्हटले ना, नृत्यकला मज देरे राम. नृत्याच्या क्लासमध्ये ती भगवान शंकराचीच शिल्पाकृती असते बघा, आपण बघतो. अतिशय सुंदर नृत्य केलेलं आहे भगवंतानी
आणि ते नृत्य पाहून मेना इतकी खुश होते आणि म्हणते मैं खुश हो गई, क्या चाहिए बोल. ती त्यांच्या संस्कृतमध्ये बोलली असेल. आणि हा लगेच म्हणतो मला तुमची मुलगी द्या. मुलगी? नाच करणाऱ्याला मुलगी द्यायची? छे, चालता हो. म्हणजे मेना त्याला हाकलून देते. जाता जाता भगवंत तिच्या कानात सांगतात पार्वतीच्या, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मागणी घातली, आता तू बघ बरं, तर ते ठरव त्या तपाचं काय करायचं. भगवंत निघून जातात आणि पुन्हा एकदा हिमालय आणि मेना सप्तर्षींना बोलवतात, चर्चा होते आणि ते लग्न ठरतं. त्या लग्नाचा मुहूर्त कुठला ठरला आहे माहिती आहे? हे खूप फास्ट जाते, ही कथा खूप रंगवता येते, म्हणजे ही 1.5 तासाची कथा आहे. पण असं दे, मी ती मला इतकी आवडली ना, म्हटलं शॉर्ट तर शॉर्ट आपण सांगू. चैत्रमासी शुद्धाष्टमी मन्मथ संवत्सर या दिवशी हे लग्न होणार आहे. हे रामनवमीचा आदला दिवस आहे बरं का. ही शुद्धाष्टमी आहे आणि ती रामनवमी आहे चैत्रामध्ये. आणि लग्न ठरतं. आता लग्नाला पत्रिका वगैरे नेहमीप्रमाणे ते काय श्रीमंत पैशाचा प्रश्न नाही. शंकराचा खजिनदार कुबेर आहे आणि हा तर हिमालयाचा राजा आहे. पैशाचा प्रॉब्लेमच नाही आहे ना. ते आपल्यासारखं नाही, तुम्ही थोडे खाली या, मी थोडी पुढे जाते, शालू तुम्ही 7,000 मी 6,000 7,500 अशा भानगडीत नाही ना. म्हणाल ते खरं. असं ते सुंदर सगळं राजेशाही आणि छानपैकीच्या पत्रिका. आणि त्यावेळेला म्हणे पत्रिका अशा गुंडाळीत असायच्या. माहिती आहे ना, आजकाल पण कोण स्टाईलमध्ये करते, त्याला असे ते दोरे असतात. त्यामुळे तेव्हा पत्रिका गुंडाळीत असायच्या. आणि आजकाल का नसतात? का आता माणसंच एकमेकांना गुंडाळतात, त्यामुळे पत्रिकेत गुंडाळीची गरज नाही. तर अशा त्या गुंडाळलेल्या पत्रिका आणि कोणी पाठवायच्या? नंदिकेश. शंकरटा नंदिकेशा जा, सगळीकडे जा आणि सगळ्यांना पत्रिका देऊन ये. नंदिकेशाला गुंडाळायला हवंच असतं म्हणे. भराभरा तो इकडे ब्रह्मा आहे, विष्णू आहे, इंद्र आहे, फलाणे मसले सगळ्यांना देतो. आणि 8 दिवस जातात, 10 दिवस जातात. नारद म्हणतात मला कशी पत्रिका आली नाही? ठीक आहे, व्हॉट्सॲपला पाठवली असेल, कनेक्टिव्हिटी नाही आहे, असं असू शकेल. मग त्याला काय घोडा गाडं मिळालं नसेल, म्हणून यायला जमलं नसेल, काय टेम्पो रिक्षाचा संप असेल, सगळे विचार करतात. 3 आठवडे होऊन सुद्धा नारदांना आमंत्रण येत नाही. म्हणून ते शेवटी जातात. अरे नंदिकेशा, मला आमंत्रण नको का? माझी पत्रिका कुठे? तो नंदिकेशा म्हणतो आणि पुर्यात असतो, म्हणतो तुम्हाला कसली पत्रिका द्यायची? नारद भडकतात. त्या पार्वतीला मंत्र मी दिला, तो तिने जपला, म्हणून हे लग्न ठरलं, हे मला माहिती आहे आणि मला नाही पत्रिका दे. त्याला याच्याशी बोलत पियेशी बोलण्यात काय अर्थ नाही, आपण मंत्र्यांशी डायरेक्ट बोलतो. म्हणून नारद जातात शंकराकडे. भगवान, मला सगळीकडे बोलवणं असतं, तुम्हाला नसतं तिथेही मला बोलवतात. आणि नारद तर चिरंजीव आहेत, आपल्याला माहिती आहे, ते आजही आहेत. कदाचित आपल्यापैकी कुणाच्या तरी रूपाने येऊन ती कथा ऐकत असतील असं सुद्धा म्हणतात. किंवा आपल्याला माहीत नसतं की त्यांनी आपल्यात वास केला आहे. असं असताना मला तू बोलवलं नाहीस लग्नाला. भगवान म्हणतात माझा मंत्र तुम्ही काय म्हणता? ओम नमः शिवाय, तुमच्याशिवाय माझं लग्न होईल. नारदांना राग येतो, ही काय पद्धत झाली भगवंताची बोलायची? माझ्याशिवाय लग्न? म्हणजे आपल्या एखाद्या मैत्रिणीला पत्रिका पाठवायची राहिली आणि ती बोलीत आपण सॉरी मी विसरले, तू ये लग्नाला. अगं तू इतकी जवळची आहेस ना, मी गृहीतच धरलं तुला. अशी पण नखलाशी आपण करतो. ती मैत्रीण आपल्याला पूर्ण ओळखून असते, ती अजिबात येत नाही, ती फक्त दाखवून देते की तू मला बोलवलं होतंस माझ्या मुलाच्या लग्नाला, मी तुला बोलवलं होतं, हे जे काय असेल ते. तर आता नारद भडकले हो, की म्हणजे यू आर टेकिंग मी फॉर ग्रँटेड ना. चांगलं वागलं म्हणून काय झालं ना, असं गृहीत नाही धरायचं. काय करू काय करू काय करू. नारद काही केल्याशिवाय राहणार आहेत काय? नारद असते. वाटतं लग्नाचा दिवस येतो आणि हे अशी त्याचं वर्णन एवढं आहे ना की अर्धा तास त्यातच जाईल. ते शामियाने आणि मग त्या जेवणावळी, स्वयंपाकी, त्या पंक्तीचं वर्णन, ते ना मांडून स्वस्तिक सुवर्ण पाठ भवती कोणा शाखांचा थाट, मोठ्या मोठ्या गाड्या आहे ते. आणि सगळ्या स्त्रिया भरजरी दागिने घालून, तिथे काही कोण चोरी करेल, कोपऱ्याला कोण मारेल म्हणून खोटं मंगळसूत्र घालायचं असल्या भानगडी नाही ना. सगळं खरे खरे दागिने, हिरे जडित माणकं आणि संपत कुबेराचंच राज्य ना, अशी संपत्ती भरभरून असं आहे. ते सगळं अनेक शामिल, केवढा मोठा परिसर फुलला आहे. आणि नारदांचा संताप, आपलं पण होतं की नाही, संताप आपला मान झाला नाही एखाद्या लग्नात, मला नाही दिली साडी, होतं की नाही, तसं त्यांचा जळफळाट होते. म्हणून करतोच बरोबर काही आयडिया करताना. स्टेटवे येतात मेनाकडे. काय म्हणताय वहिनी, कसं काय चालली आहे तयारी? हो पण तयारी एकदम छान चालली आहे. आता शेवटचं चाललं आहे की आतमध्ये साडी भरली, कल्पना पोंक्षे, मनीषा राशींकर, ही नावं फक्त चिकटवतो ना आपण, साडी घालून प्लास्टिकच्या पिशवीत दिसतील अशी, म्हणजे देताना गोंधळ नको. आणि तिला कळलं पाहिजे की मी दिली. आपण सगळी काळजी घेतो लग्नामध्ये, कोणी कुणाला किती दिलं आहे हे छान कळेल याची काळजी घेतो. तशी म्हणे जवळजवळ सगळी तशी तयारी चाललेली आहे. आणि
ते नारद मुनी सांगतात, वहिनी वहिनी लवकर या, अहो आता इथून वऱ्हाड येणार आहे, आपण सज्जात उभं राहू, वऱ्हाडाचं स्वागत करू, तुमचा जावई येणार आहे. हो 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 म्हणे. मेनेला एकदम ते आवडतं आणि मी तयारी तर बाकीच करतायत. मेनेसह सज्जामध्ये नारद मुनी आलेले आहेत. हां, आणि लोक येत आहेत. त्या अंबानीच्या लग्नाच्या वेळेला कसे लोक जाताना दिसत होते, म्हणजे कसे लावतील तिकडे आपल्यालाच काळजी. तर ते असे लोक येत आहेत येत आहेत येत आहेत आणि एक अत्यंत तेजस्वी असा रथ येतो. त्या रथाला सोन्याचे पूर्ण कव्हर आहे, असा खोलीसारखा आहे आणि त्याची चाकं जमिनीला टेकत नाही आहेत बरं का, म्हणजे तो रथ इंद्राचा आहे. वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख आहे. ज्याला शरभंग ऋषींना भेटायसाठी इंद्र येतो, त्याला प्रभू रामचंद्र तिथे असतात आणि तो रथ जमिनीला टेकत नाही आणि त्या प्रभू रामचंद्र हसतायत की हा इंद्राचा रथ असला पाहिजे, कारण तो जमिनीला टेकत नाही. हवेत म्हणजे नो स्पीड ब्रेकर आणि काय खड्डे नो खड्डे असं ते हवेत. आणि तो रथ आला. मेनाटे हे आहेत ना माझे जावई, अतिशय तेजस्वी. इंद्र म्हणजे काय, इंद्र देवता काय, तर छे 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 हे नाही तुमचे जावई, हे तुमच्या जावयाचे नौकर. अरे मेरा खुश, क्या बात आहे, माझ्या लेकीने काय जावई पटकावलाय. मग ते येतात थोड्या वेळाने आणखी असे मस्तपैकी गाजत वाजत आणि भजनं वगैरे होत असं आणखीन एक तेजस्वी दैदिप्यमान असा अगदी देवच वाटणारा असा एक पुरुष येतो. त्याच्याबरोबर असे 100-200 लोक आहेत आणि अशी प्रभाव आहे त्याची सगळीकडे. आता हा तरी असणार ना माझा जावई नारद देवा, ह्या म्हणे तो मगाचा चाकर होता ना त्याचा हा चाकर आहे. आयुष्य ती म्हणते माझ्यासारखी मीच आता उद्या भिशीला सांगतेच की माझा जावई कसा आहे. माझा जावई कुठे, माझा जावई कुठे, तिने पाहिलेलं नाही बरं का अजून भगवंताला. थोडा वेळ जातो आणि पुन्हा असा गरुड येतो झुंकन आणि त्या गरुडावर बसलेले जे विष्णू आहेत. विष्णू म्हणजे काय हो बोला, त्यांचाच अवतार श्रीकृष्ण आहे. म्हणजे काय श्रीकृष्ण एवढा गोड, विष्णू किती गोड. आणि तो गरुड, त्यांच्याकडे एवढासा गरुड नाही, असं एक वेळेला खायला दिलेला असा मस्त भरपूर आणि त्याचे पंख. त्या गरुडाला खाली म्हणे वाहनं असतात बरं का, म्हणजे आपण बेंच म्हणतो ना, बेंच जरा घाटी शब्द झाला, आसनं म्हणा, सुंदर सोन्याची आसनं, त्यातून हे प्रवास करायचे बरं का. हे सगळे उल्लेख शिवपुराणात आहेत. या सगळ्याला श्लोक आहेत, पण ते श्लोक कंटाळवाणे होईल म्हणून मी ते आणले नाहीत लिहून, कारण आपल्याला त्यात तेवढं रस नाही आहे. आणि आत्ता हिला खात्री पडली, दो तो गया अभी येतो मेराच. ते मान नारदा, आता हा माझा जावई ना. नाही 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 नाही, त्या चाकराच्या पडचाकराचा पडचाकराचा हा पडचाकर. ती म्हणते असे किती पडचाकर आहेत आता, जावई येणार की नाही माझा. थांबा थांबा मेनाताई, थांबा थांबा. आणि त्यानंतर विचित्र काहीतरी घटना घडते. अशी सगळी भूतं खेतं डाकिणी आणि भूतिणी अशा ह्या 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 नाच करत येतात आणि त्यांना पायच नाहीत आणि ज्यांना आहे ते उलटे. बरं पाय का नाही, भूता खेताना वस्तुमान नाही, त्यामुळे त्यांना पायाची गरज नाही आहे. बरं धड तरी धड असावं की नाही, कोणाचे डोळे कमरेच्या खाली, कोणाचं पोट खांद्यावरती, कोणाचा खांदा कानापाशी, असे चित्र बघून उलटी. ती म्हणजे हे कोण जोगळे आणि ह्या 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 नाचत 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 खूप, 1-2 नाही, अशा लोकांना जास्त सपोर्टर असतात की नाही. हां असो, तर असे एवढेच्या एवढे सगळे ते नाचतात. शी 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 हे घाण, हे कोण, यांना कोणी आणलं, यांना कोणी आणलं, अहो तुमच्याच जावयाने सांगितलं असे, छे छे छे. आणि ते असं हिडीस दृश्य आणि त्यांचे विचित्र आवाज आणि ते किंचाळलं, असा अंधेर आलेला. म्हणजे श्रीखंडामध्ये काय पडायचं म्हणून नको, मी उपमास देत नाही, काहीतरी समजा वाईट पडलं, माशी पडली तर कसं वाटेल तसं तिला आलं. आणि लांबून एक असा मोठा असा बैल येतोय, ह्या 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 बैल काळा कुट्ट, त्याच्यावर एक माणूस बसलाय संपूर्ण दिगंबर, उलटा बसलाय तो पण, डोक्यावरती साप आहे, इथे काहीतरी चंद्रकोर आहे आणि म्हणे काय ते गंगेसारखं काहीतरी दिसतंय आणि उघडा बंब आणि असे साप बी पाठवत. शी 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 हे कोणाला पहिले हाकलून द्या, पहिले हाकलून द्या. हाकलून नाही द्यायचं. तुम्ही विचारत होतात ना कोण माझे जावई कुठे, तेच हे जंटलमॅन. काय ते, आणि तो असं सगळे नाचताय, डमरू आहे आणि झिंग चढलेले सगळे, प्यायलेले सगळे, आणि असा तो उलटा उलटा येतो. ते सगळं बघून ती बेशुद्ध करते. बापरे. नारद म्हणाले मी थोडंसं करायला गेलो, हे जास्तच झालं. ते पटकन पाणी बिणी आणतात आणि उठत, मेनाताई उठा उठा. तर ते त्यांना सगळ्यांना हाकलून द्या पहिले. नाही मेनाताई, ते तुमचे जावई आहेत, त्यांना भगवान शंकर म्हणतात. हे असले जावई, हे पार्वतीने असं पसंत केलं काय, वेडबीड लागले की काय, तिला प्यायली वगैरे होती काय तेव्हा. तेव्हा डोळ्याकडे प्रश्न पडतो, आता काय कसं होणार, काय सांगणार मी मैत्रिणींना, हा जावई. नारदा काही करता येईल का आता.
वेन नारद इज देअर एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, डोंट वरी. मी आहे ना, सगळं व्यवस्थित करणार. काय करायचं काय करायचं, एक काम करा, तुम्ही आज जाऊन बसा, तुम्ही आणि पार्वती आज जाऊन बसा, मी हाक मारल्याशिवाय यायचं नाही. इथे लग्नाचे सगळं काय सगळे तयारी होते आणि मुहूर्ताची वेळ येते, मुलीला आणा मुलीला आणा. आजकाल पण मुली तासभर लेट येतातच. ते काय काय करत असतात ना, ड्रेपरी या त्या 50 वेळा बदलत असतात. तर आणि नेहमीचा अनुभव आहे. आणि मुहूर्त चुकतो हो. तुम्ही कुठे लग्नाला गेला तर सांगा मुहूर्त चुकवायचा नाही अजिबात. कारण त्या मुहूर्ताला जे मंत्रतंत्र सांगतायत ना, ते अख्ख्या आयुष्यभर उपयोगी पडतात हो आपल्याला कळत नाही ते. आणि त्या जे भटजी असतात त्यांनी अनेक वर्ष अभ्यास करून ते आलेले असतात मंत्र. तर कुठेही तुम्ही जाल, मी पण जेव्हा जाते ते आधीच सांगते, तुम्ही मुहूर्त चुकवत का, मी पण नाही चुकवणार. मी 10:30चा मुहूर्त मी 12ला येते आणि घेते असं नाही, मी मुहूर्ताला घेणार, पण तुम्ही पण मुहूर्त नाही चुकवायचा. मुलीला सांगून ठेवा. माझ्या 1-2 मैत्रिणींची जरा भांडण पण झालं, मी पण स्वतःला शाणी सहज म्हणजे मी आहेच शाणी असं. तर असं तो मुहूर्ताची वेळ येते आणि मुलीला आणा. मुलगी आहे कुठे, मुलगीच नाही. मग हिमालय चिंतातूर होतो. ब्रह्मदेवाला सांगतो, ब्रह्मदेव जाऊन हाक मारा, अगं पार्वती मेनावेनी बाहेर या, होऊ नये की चू नये. नंतर विष्णू जातात, त्यांचं काय ऐकलं, कोणी काय उत्तरच नाही आपलं. शेवटी हिमालय जातो, तरा नवरा आहे ना, मुलीचा बाप आहे, तरा अगं ए बाहेर ये आधी. म्हणजे एक तर तुम्ही ओरडू नका, तुम्ही ओरडलात तर मी ऐकणार नाही आणि ऐकलं तरी तसं करणार नाही. ठणकावून आतमधनं पार्वती, हिमालय प्रश्नच पडला, कालपर्यंत बरी होती, आत्तापर्यंत बरी होती, आता काय झालं. शेवटी शंकर स्वतः येतात. आता लग्न आहे ना, तो जो काय आहे तर दिगंबर अवस्थेत साप गुंडा तसाच येतो. लग्न करायला पाहिजे ना तर त्याच्याशी ठरलं आहे, तर तो येतो बोलवायला पार्वतीला. आणि त्या पार्वतीच्या आणि मेनेच्या दालनाच्या बाहेर कोपऱ्यामध्ये एक स्वारी अशी उभी असते. कोण असतील, शंकर एकदम मनात चपापले, आमंत्रण दिलेलं नाही आहे आणि मोठ्या थाटात सांगितलं आहे ना, ओम नमः शिवाय तुझ्याशिवाय. नारद गोड हसतात, छान चालले ना शंकरा. आता नारद काय म्हणणार आपले, आता शंकर काय म्हणणार, बोलायला जागाच नाही ना. नारदा तुम्ही काही काम असं केलं आहे का, संबंध काय माझा, मला बोलवलेलं नाही आहे, मी असंच चालू आहे. हे सगळं ब्रह्मदेव बघत असतात. ब्रह्मदेवाचा मुलगा आहे ना हा. ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं काहीतरी काड्या लावल्या त्या माझ्याच कार्ट्याने. हे का नारदा काय केलं आहेस हे, काय नाही म्हणे. मग त्यांना बोलव, जातो ना, मला कुणीच सांगितलं नाही आत्तापर्यंत बोलवा म्हणून मी गेलो नाही. आणि नारदाने हाक मारली, मेनावेनी पार्वती आले 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 हां. आणि भराभरा दोघी दरवाजावरून येतात. सुंदर सजलेली आहे ती पार्वती, संपूर्ण असं ते पीतवस्त्र नेसलेली आहे. दोघी अत्यंत देखण्या, अलौकिक सौंदर्य आहे पार्वतीचं. सौंदर्याचा फुलस्टॉप आपण मधुबाला म्हणतो, पण खरी जगातल्या सौंदर्याचा फुलस्टॉप म्हणजे पार्वती देवी. आणि छान अशा नटलेल्या आहेत आणि त्या बाहेर येत आहेत. आणि ब्रह्मदेव म्हणतात नारदाला, नारदा हे असं करायचं का, ही पद्धत झाली का वागायची, असा घोळ करायचा असतो का. नारद छान हसतात. तिथे एक सुंदर पद आहे, मंगल कार्या वेश अमंगल, मंगल कार्या वेश अमंगल, रूप धरावे सुंदर, रूप धरावे सुंदर, मग जाईन मी कार्या रामा, साधोजी राजा राम कहोजी. नारद म्हणतात इतका सुंदर क्षण आहे लग्नाचा आणि असं यायचं असतं का. पण प्रभूंनाही सांगितलं तर पटणार नाही. आपण आपल्या शब्दात नॉर्मल माणसं कसं, मग लग्न म्हणजे कसं सुंदर पाहिजे ना सगळं. असं भूत प्रेत पिशाचं डाकिणी जखिणी घेऊन यायचं का, दिगंबर यायचं का, ती अशा नवऱ्याला कशी माळ घालेल. पण हे कळत नाही ना भगवंतांना, म्हणून मला अशी लीला करावीशी वाटली. आणि ते शंकरांना नमस्कार करतात, भगवंता आम्ही तर तुमच्या पायाशीच आहोत, तुमची थट्टा करणं आम्हाला परवडणारच नाही, पण कुठेतरी तुम्हाला जाणून पण द्यायला पाहिजे. नमः शिवाय. शिवाय नारद नाही होत, नारदांच्या शिवाय होत नाही. एवढीच इच्छा आहे की आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रकट व्हा. आणि मग शंकर स्वतःच्या मूळ स्वरूपात अत्यंत तेजस्वी असे तेजस्वी किरण बाहेर येतात. सुंदर अशी गंगा, तेच आहे ना बाकीचं, चंद्रकोरही ती आहे, गंगा पण ती आहे. सुंदर असा तो शेष आणि अंगामध्ये सुंदर अशी ती सुंदर प्रकारची वल्कल आहे, जी पूर्ण कव्हर करतायत, आपल्या दागिन्यांच्या थोबाडात मारतील असं ते सुंदर असं भगवंताचं स्वरूप, शंकरांचं स्वरूप तिथे निर्माण झालं. सगळ्यांनी खूप वाद्यांचा गजर केला. पार्वती तर लाजून 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 रेड झाली, टोमॅटोसारखी म्हणे रेड झाली. आणि मग त्या दोघांचं छान असं लग्न होतं आणि सगळेजण त्यांना आशीर्वाद देतात, सगळं तुमचं आयुष्य सुखाने हो. आणि अशी ही शिवपार्वतीच्या विवाहाची कथा इथे संपन्न होते. नमः पार्वती पते.
हर हर महादेव. आभार म्हणजे